पोलीस व्हायचं हे तुझं कधी ठरलं? सर, पोलीस व्हायचं हे ठरलं तर खरं घरची परिस्थिती माझ्या डोळ्यासमोर होती. आई वडील माझे ऊसतोडी कामगार होते आणि आम्हाला लहान असताना आई वडील घरी सोडून जायचे 4 भावंडांना, ऊसतोडीला जायचे आणि आम्ही 4 भावंड घरी राहायचो. मग मनात यायचं, थोडा थोडा अनुभव आला ना आई वडिलांचं कष्ट बघून, त्यांची ऊसतोडी बघून असं वाटलं की या आई वडिलांची परिस्थिती फक्त मीच बदलू शकते. मोठा भाऊ तर परिस्थितीच्या अभावामुळे शिकू शकला नाही. त्यामुळे माझ्या मनात विचार येत गेले की माझ्या वडिलांच्या हातातला कोयता बंद करायचा असेल तर जिद्दीनं तो मीच बंद करू शकेल. खरं तर सर, भरती होण्याच्या अगोदरचा माझा प्रवास खरंच खूप खडतर होता. समाजातील माणसं असो, शेजारी असो, त्यांचे टोमणे ऐकावे लागले, भरपूर काही ऐकावं लागलं. आई वडील सोडून जायचे घरी, त्यामुळं आजूबाजूशी बोलायचे की आई वडिलांजवळ जे राहत नाहीत मुलं ते बिघडते, वाईट मार्गावर जाते. पण खरं तर सर, आई वडिलांची एवढी खडतर परिस्थिती बघून वाईट मार्गावर जाण्याची वेळ कधी आलीच नाही. क्षेत्रात मी सारखं निगेटिव्ह व्हायचे, खचून जायचे अपयश आले की. पण सर मला एक वाक्य बोलले होते की आपण किती वाईट परिस्थितीत जन्माला आलो तरी ते परिस्थिती बदलवणं हे नक्कीच आपल्या हातात आहे. खरं तर माझ्या पंखांना बळ देण्याचं काम मोठे सरांनीच केलं, म्हणून तर मी एवढी उत्तुंग भरारी घेऊ शकले. मी एवढंच सांगेन की सर, परिस्थिती कशीही असो ती बदलवणं नक्कीच आपल्या हातात आहे. आज जरी तुमच्या आयुष्यात अंधार असला तरी उद्या नक्कीच प्रकाश येणार आहे. मावळलेला सूर्य हा नक्कीच उगवणार आहे. तुम्ही फक्त जिद्द सोडू नका, नक्कीच एक दिवशी तुमच्या अंगावर विजयाचा गुलाल पडणार आहे. आई बाबांच्या डोळ्यातील अभिमान हेच माझं सर्वात मोठं यश आहे. आणि जेव्हा मी सॅल्यूट करते तेव्हा असं वाटतं की ही वर्दीच माझ्या संघर्षाची साक्ष आहे.